आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अंमली पदार्थ विकतोस? सोडा ना मला. अंमली पदार्थ विकतोस तू? नव्या पिढीचं भविष्य खराब करतोस तू? आमची येणारी उज्ज्वल पिढी खराब करतोस तू? और मी आहे ना, और माझी नवी पिढी अजिबात खराब होणार नाही. बरं झालं सत्या तू याला इथं घेऊन आलास. आता अंमली पदार्थ काय, टपरीवरचा चुरा सुद्धा विकणार नाही. तुझा मी बघतो याचं काय करायचं. होय साहेब, येतो साहेब. काय काय विकतोस? साहेब मी नशा होणारा माल विकतो, पण मी आता नाही विकणार. आता अजिबात नाही विकणार साहेब. बघतो मला सोडा तुम्ही. वाईट गोष्टी विकू नकोस. चांगल्या गोष्टी देतो मी त्या हवी. हो हो साहेब, येतो मी. त्याचा नंबर लिहून घ्या. ठीक आहे. नका पाहू बाई माग वळून. इकडं आत्या आणि तिकडं मम्मी साहेब दोघींच्या नादात पुऱ्यात जाळल्या. सकाळी सकाळी डोसकं फिरलं. इतकी कशी ग तू वेंधळी? म्हणजे बिचारा सत्तू. हा अगं बिचारा सत्या कसा राहतो ना तुझ्या बरोबर, आणि कसं तुला सहन करतो त्यालाच माहित. तो कसं काय राहतो? अगं ती कशी काय राहते ना हे विचार. एवढा बी काय वाईट नाही सत्या. हा ही अशी काय बोलतेय? हिचं आणि सत्याचं जुळायला तर नाही लागलं ना? ऐकलं का गोलब काका? लेच आवडायला लागलाय सत्या. लेच कडवडते त्याची. पाहतोय ना आणि ऐकतोय सुद्धा. एवढा काही वाईट नाहीये हो सत्या. आणि बघितलं का काका, चेहरा कसा खुलालाय. भारती मावशी असं काय बी नाही. म्हणजे मला आवडत नाही तो, पण एवढा वाईट बी नाही. वा वा वा, जगदाळ मॅडम, चौगुले मॅडम, लईच भारी सजलाय. अगं नागपंचमीच्या कार्यक्रमाला जात होतो, म्हटलं तुम्हाला पण घेऊन जावं. आऊ पण आम्ही ड्युटीवर आहे ना. पण आपल्याला कुठे दिवसभर जायचंय, पूजा करायची आणि यायचंय. चल की. अरे वा, कशात मॅडम? तुम्ही तर पूजेला निघाला होतात ना, मग इथे कशा? साहेब आमची इच्छा आहे की तिघींनी बी काय कामाला यावं. पूजा करून 7 दिवशी नेतील जाईल. ठीक आहे, म्हणजे सणासुदीला नाही कसं म्हणायचं ना. आणि मंजू, ही तुझी पहिलीच नागपंचमी ना? ठीक आहे, या जाऊन तुम्ही. हा पण वेळेत या, उशीर करू नका. मलाही वरती रिपोर्ट करावं लागतं. थँक्यू सर. नाही, आणि मी पटकन येऊ, डोंट वरी. हे चला चला चला, लगेच निघूयात. आवरूयात, घरी जाऊन पटकन आणि जाऊयात. अजय काय ग, काय झालं? अरे कोटेश्वरला चाललीये, नागपंचमीचा कार्यक्रम आहे ना आज. हा, एक पण गाडी थांबा ना बघ. मग बस तू, मी सोडतो तुला. बरं झालं बाबा भेटलास. अगं त्यात काय एवढं,
बस मी सोडतो. ते बघा. भारती मावशी, आधी वारुळाची पूजा का मंदिरात जायचं? आधी मंदिरात जाऊया. अगं आधी पूजा करूयात मग येऊया तिथे. चल. बरं झालं ना सगळं? हो. चला ना झोका खेळणार जाऊ. मी नाही हा, मला लई भीती वाटते. तुझं काय नाही विचारत गाणं आणि झोपाळ्यावर बसायला कोण घाबरतं? तू खरंच बावळट आहेस मंजू. प्रिया, अगं ड्युटीवर जायला उशीर होतोय. जाधव साहेब उगाच ओरडतील. अरे 5 मिनिटं खेळलं तर काय फरक पडतोय? ए मंजू चल का तू, चल. भारती अगं चप्पल तरी घाल. नंतर घाला. चला आता. ओ पोरीनो, झालं का खेळून? आम्हाला पण खेळायचं, उतरा. बघितलं का वाटी एवढं कसली मजा येते. अगं हळू हळू बसलं भारती मॅडम, अशीच तर मजा येते. भारती मॅडम एक काम करा, तुम्ही बसता का? नाही नाही
अहो बसा ना, परत कधी बसायला मिळणार आहे तुम्हाला? थांबा एक मिनिट. अगं हे प्रिया, अगं सांभाळून अगं उभी. अहो भारतीवाशी अशीच तर घरी मजा येते हो. हळूहळू जरा. म्हणजे आता नेक्स्ट तू बसायचंयस? हे प्रिया, मी नाही येणार. अगं अशी काय करते? मजा येते म्हणजे. मला भीती वाटते प्रिया, मी नाही येणार. कशी भित्री आहेस ग तू? प्रिया ताई, केव्हापासून उभा आहे आम्ही? बास की. तू उतर की खाली, आम्हाला खेळू दे. असं कसं उतरू? इतक्यात नाही खेळू जाणार मी फक्त एका अटीवरती उतरे. माझ्या नंतर जर मंजू खेळायला बसली तर मी उतरे. अगं मंजूताई प्लीज जा ना, तू खेळ. प्लीज मंजूताई, खेळायला जा ना. अगं नाही. मंजू, अगं काही होणार नाही. सर ए प्रिया, सांभाळून ग. हो भारती मॅडम. प्रिया, खरंच थँक्यू. हा म्हणजे आज तुम्ही टायमावर येऊन मला झेललं नसतं ना, तर माझे हातपायच मोडले असते. काय झालं हसायला? वाघमारे, तुम्ही ना एक माणूस ठेवा का आम्हाला? कशाला? अहो सॉरी आणि थँक्यू म्हणायला. सॉरी आणि थँक्यू म्हणल्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही ना. अहो वाघमारे, सावकाश सावकाश, वाजलंय ना? या.
मस्त आहे ना चहा? होय, खरंच भारी आहे. याला म्हणता येईल बघा अमृत तुल्य. काय झालं वाघमारे? या चहावाल्या दादांना पप्प्याला चहा शिकवायला सांगितलं तर? आयडिया चांगली आहे पण फेल आहे. का? अहो वाघमारे, स्वतःचा धंदा सोडून कोणाला एवढा येळ आहे की दुसऱ्यांना ट्रेनिंग देत बसेल आणि स्वतःचं नुकसान कशाला करून घेईल तो? अहो पण ह्याचं नुकसान कसं होईल? ह्यो इथं चौकात आहे आणि पप्प्याची टपरी तर पोलीस चौकी जवळ आहे. तरी बी नाही ऐकणार तो. तुला ना माझी आयडिया कधीच पटत नाही. जाऊ दे, मी विचारते. अहो विचारा मग, तुम्ही काय पोलीस आहे? तुम्हाला कशाला नाही म्हणाल तो? विचारा. दादा, हा? एक मदत हवी होती. हा बोला पटपट. माझा एक मानलेला भाऊ आहे, त्यानं आताच नवीन चहाची टपरी टाकली. अरे वा, छान. मग पुढं? त्याला तुम्ही चहा बनवायला शिकवाल का? सेम असा. ओ मॅडम, तर गर्दी दिसते ना एवढी. त्याचं कोणाला बी शिकवायला आपल्याकडे येळ नाही. तुम्ही सांगाल ते येळ देईल की तो. तरी बी जमायचं नाही. अहो बघा की जरा काय ऍडजस्ट होते का? हो मॅडम, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? आणि तुमच्या भावाला चहा बनवता येत नाही तर टपरी टाकायची कशाला? आलायसा मोठं सांगा या. ए लुबरे, तेवढ्या इज्जतीने रिक्वेस्ट करतात ना तुला, तू बी इज्जतीत बोल की. मग ह्याचनी सांगा की ह्यांना म्हणते जमणार नाही, परत परत विचारते ती. अरे मग मदत मागितली तर काय बिघडलं? सत्या, राहू दे, माझी चूक झाली. हा, ह्याचनी समजून सांगा. विनाकारण गरम कॅटली आणि गरम होऊन अंगावर येते ती. ए जरा नीट हा, नाहीतर. सत्या, ये इकडं. तू जरा डोकं शांत ठेव. उगाच एवढ्याशा कारणावर भांडायची गरज नाही. एवढंच कारण आहे काय? त्याला कसं बोलायचं कळलं पाहिजे ना. तुला बी प्रेमान बोलता येत नाही का? प्रत्येक वेळी भांडायचंच. प्रेमानं? तुम्ही बी प्रेमानच बोलत होता ना त्याच्या संग, मग काय झालं त्याचं? ती माझी चुकच झाली, पण आता अजून वाद नको. आपण निघूयात. चल चल. हो अकबर, एक मिनिट. आता काय झालं? एकदा शेवटचं विचारतो त्याला. सत्या नको, ऐक. वाघमारे, तुम्ही काळजी करू नका, मी मारत नाही त्याला, प्रेमाने विचारतो. दादा नमस्कार. मागे एकदा तू त्या दुकानदाराला हाणलं होतं बघ, तुझ्यावर केस झाली होती. हा, त्याचा इथं काय संबंध? आणि तुम्हाला कसं काय माहित? साताऱ्यात अशी कुठलीच गोष्ट नाही जे सत्याला माहित नाही, कळलं का? बरं ते सोड. या ज्या मॅडम आहेत ना, त्या पोलीस आहेत आणि तरी बी त्या तुझ्याशी एवढ्या इज्जतीने बोलत होत्या. आता मला सांग, तुझ्या केस बद्दल जर त्यांना कळलं तर? मी सांगू काय त्यांना? हो दादा, हो दादा, लका लका दादा, लका तुमच्या पाया पडतो, असं नका करू. असं? हा, मी मागचं धंदा ते सगळं बंद केलंय. त्यावर सगळं पाणी टाकून ह्याच्यावर जाऊन बसविला. हो, मी सगळं धंदा बंद केलं. होय? आहे शपथ. हो, मी वाटलं ताईच मी बोलतो. बोल. सांगतो. बोल बोल. हो ताई, ते तुमच्या भावाला नाही, माझ्या दादाला मी चहा शिकवायला कधीपासून येऊ, तुम्ही सांगा. हा, लगेच तयार झाला तू? आणि तुम्ही कशाला? मी पाठवते की त्याला. हो ताई, नाही नाही, नको 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 नको, मी येतो ना स्वतः. तुम्ही फक्त कुठे यायचं एवढं सांगा. तुम्हाला राजवाडा पोलीस चौकी माहितीये? हा, त्याच्या बाहेर एक नवीन टपरी झाली, डॉली अमृततुल्य. हा ठीक आहे, येतो. झालं समाधान वाघमार? वय चल. असं काय बोललास रे त्याच्या कानात? तू तो लगेच तयार झाला.
वाघमारे, तुम्हीच म्हणला ना की प्रेमानं सांग म्हणून. मग प्रेमानं सांगितलं. नशीब कधीतरी ऐकलं माझं.